नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी आणलेली आहे ना, ती म्हणजे कच्च्या पपईपासून होणारा हलवा. गाजराचा हलवा तर आपण प्रत्येकजण खातो, पण कच्च्या पपईचा हलवा किंवा ही रेसिपी मी तुम्हाला आज आहे ना दाखवणार आहे. चला तर मग कशी रेसिपी बनवायची, हलवा कसा बनवायचा चला बघूया. एक मध्यम आकाराची कच्ची पपई घेतली बघा आणि तिला ना असं साळून घेते, पूर्णपणे साल काढून घेते त्याची. आता साल काढून घेतल्यानंतर आहे ना 5-6 तुकडे करून घ्यायचे आणि किसणीने ना किस करून घ्यायचा याचा पूर्ण पपईचा. अशा प्रकारे बघा खूप बारीक आणि पातळ किस केलेला आहे मी इथं, जेणेकरून आपला हलवा लवकर तयार होईल आणि जास्त वेळ पण लागणार नाही. मग काय केलंय बघा, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, इतका पातळ किस झालेला आहे त्याचा की लवकर शिजेल म्हणून. आता आहे ना गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये बघा 2 चमचे गावरान तूप टाकून मध्यम आचेवरती गावरान तूप टाकून दिलं, वितळलं आणि मी ते चमच्याच्या साह्याने कढईला असं पूर्ण साईडला टाकून दिलं बघा, लावून घेतलं तूप थोडंसं. आणि आता त्याच्यामध्ये ना आपण जो पपईचा किस केलेला आहे तो टाकून दिला याच्यामध्ये. चमच्याच्या साह्याने व्यवस्थित 5 मिनटं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. झाकण ठेवणार आहे आपण 2 मिनटं, परत झाकण काढून घ्यायचं, परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा. चमच्याच्या साह्याने हा किस परतून घ्यायचा, परत 2 मिनटं झाकण ठेवणार आहे आणि परत परतून घ्यायचा आहे. आता आपला बघा 80% आपला हा गाजराचा हलवा शिजला गेलेला आहे, परतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये बघा मी एक छोटी वाटी साखर टाकते. साखर टाकून परत हे मिश्रण आपण एकत्र करायचं आहे, चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि साखर टाकली म्हणलं साखरेला पाणी सुटलंय थोडंसं, तर हे साखरेला सुटलेलं पाणी थोडंसं आपण कमी होऊ देणार आहे बघा. अशा प्रकारे ना झाकण न ठेवता थोडं 5 मिनटं आपण बारीक गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे बघा. आता पाणी कमी झालंय साखरेचं, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये 1 चमचा खवा टाकणार आहे मी, आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा विलायची पावडर टाकली याच्यामध्ये बघा मी. आता हे सर्व परत मी मिक्स करून घेते चमच्याच्या साह्याने, सर्व एकत्रित मिश्रण करून घेते जेणेकरून व्यवस्थित एकत्र होईल. आता याच्यामध्ये एक छोटा चमचा केसरी कलर जो माझ्याकडे होता तो मी टाकून दिला याच्यामध्ये. आवडीप्रमाणे तुम्हाला जर टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. केसरी कलर टाकून दिल्यानंतर बदामाचे आणि पिस्त्याचे असे पातळ काप टाकून दिले बघा याच्यामध्ये. आणि हे सर्व परत मिश्रण मी एकत्र केलंय बघा, सर्व एकत्रित करून घेतलाय. अशा प्रकारे बघा तुम्ही आपला कच्च्या पपईचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली मग रेसिपी नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की एकदा घरी करून बघा.